Hello student, welcome to today's chemistry lecture aldehyde, ketones and carboxylic acid. Now student, in previous lecture we have seen some chemical reactions of aldehydes and ketones, and on that part we discussed some MCQs. Now in today's MHT CET lecture number 11 we have discussed some MCQs on the remaining part of the chemical reactions. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही उरलेल्या केमिकल रिॲक्शन्स वरती आधारित असणारे MCQs आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो सी द MCQs वन बाय वन इन डिटेल. सो फर्स्ट MCQ on that part is first MCQ, ethane can be obtained from acetaldehyde in one step by. पहिला क्वेश्चन असा आहे, इथेन कॅन बी ऑब्टेन फ्रॉम ॲसिटाल्डिहाइड इन वन स्टेप बाय. आपल्याला ॲसिटाल्डिहाइड पासून इथेन तयार करायचं. ॲसिटाल्डिहाइड हॅविंग फॉर्म्युला CH3 C=OH. इट कॅन बी कन्वर्टेड इनटू इथेन हॅविंग फॉर्म्युला CH3 CH3. असा क्वेश्चन आहे. मग याच्यामध्ये आपल्याला कोणता रिएजंट वापरावा लागेल की जो एका स्टेप मध्ये याचं कन्वर्जन हे इथेन मध्ये करेल. नाउ या ठिकाणी आपल्याला याचं रिडक्शन करायचं. काय करायचंय? रिडक्शन, की जेणेकरून हा जो कार्बोनिल ग्रुप आहे हा CH2 मध्ये कन्वर्ट होईल. काय होईल? कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन हे मिथिलीन म्हणजे CH2 ग्रुप मध्ये होईल. आपण आता आपल्या चॅप्टर मध्ये क्लेमन्सन्स रिडक्शन रिॲक्शन या ठिकाणी पाहिली आपण, की ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड अँड केटोन गेट्स कन्वर्टेड इनटू हायड्रोकार्बन्स और मिथिलीन बाय यूजिंग झिंक अमलगम ॲज अ कॅटॅलिस्ट और द रिएजंट, की ज्याच्यामध्ये आपण झिंक अमलगम सारखा रिएजंट वापरून कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन हे CH2 मध्ये करत असतो. सो द ऑप्शन नंबर, first of all see the option one by one. first one sodium amalgam plus water molecule. या ठिकाणी आपल्याला कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करायचं आहे, म्हणजे आपण या ठिकाणी सोडियम अमलगम न वापरता झिंक अमलगम वापरतो. ऑप्शन नंबर सेकंड, झिंक अमलगम प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl, and this one will be correct for this question. Concentrated HCl plus zinc amalgam, that reagent convert this carbonyl group into hydrocarbon. हा जो काही रिएजंट आहे झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl, हा कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन हे हायड्रोकार्बन मध्ये करतो, म्हणजेच तो अल्डिहाइडचं काय करत असतो या ठिकाणी रिडक्शन करत असतो. सो द ऑप्शन नंबर बी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 1. जो काही क्वेश्चन नंबर 1 आहे त्यासाठी बी हे आन्सर त्या ठिकाणी काय आहे? करेक्ट आहे. Question number second, ethyl methyl ketone can be reduced to N-butane by dash dash. ethyl methyl ketone याचा फॉर्म्युला मला अशा पद्धतीने टाकून पहा. ethyl methyl ketone, this one is the mixed ketone. ethyl methyl ketone can be converted into butane. Butane having formula CH3 CH2 CH2 CH3. पुन्हा ही जी काही रिॲक्शन आहे रिडक्शन टाइपची. इन दॅट रिॲक्शन दिस कार्बोनिल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू हायड्रोकार्बन. सो दिस वन इज द रिडक्शन बाय यूजिंग आयदर क्लेमन्सन्स रिडक्शन और उल्फ-किर्शनर रिडक्शन रिॲक्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल सी द ऑप्शंस. First option Itard reaction, second one Wolff-Kishner reduction, third one Stephan reaction, fourth one Friedel-Crafts reaction. So option number B, Wolff-Kishner reduction reaction is the correct answer, because this reaction or in that reaction carbonyl group is converted into hydrocarbon by using hydrazine and the alcohol in ethylene glycol as the reagent. या रिएक्शन मध्ये हायड्रोजन म्हणजे NH2-NH2 and KOH and ethylene glycol हा रिएजंट वापरून कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन हे हायड्रोकार्बन मध्ये केले. आणि आपल्याला याच्यापासून काय
butane. So the option number B is correct for question number 2. 2 साठी B हा ऑप्शन म्हणजे उल्फ-किर्शनर रिडक्शन रिएक्शन हे आन्सर या ठिकाणी करेक्ट आहे. थर्ड वन, कन्वर्जन ऑफ ॲसिटोन इनटू 2,3-dimethyl-butane 2,3-diol कॅन बी अचीव बाय. आपल्याला ॲसिटोनचं कन्वर्जन हे 2,3-dimethyl-butane डायॉलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी त्याची रिॲक्शन ही मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ बेन्झीन अँड डायल्यूट HCl बरोबर करणं गरजेचं आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर किती आहे पहा, डी. सो द ऑप्शन नंबर डी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 3. 3 साठी ऑप्शन नंबर डी हा या ठिकाणी काय आहे, करेक्ट आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन काय आहे पहा, ड्युरिंग द क्लेमन्सन्स रिडक्शन रिॲक्शन. क्लेमन्सन्स म्हणजे की ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन हे हायड्रोकार्बन्स मध्ये होत असतं. क्वेश्चन पुन्हा एकदा ऐका. ड्युरिंग क्लेमन्सन्स रिडक्शन द कार्बोनिल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू डॅश डॅश ग्रुप. क्लेमन्सन्स रिडक्शन मध्ये कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं असा या ठिकाणी प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर ए कार्बोक्सिल, ऑप्शन नंबर बी अल्डिहाइडिक, ऑप्शन नंबर सी मिथिलीन, ऑप्शन नंबर डी अल्कोहोलिक. आपण एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओमध्ये पाहिले क्लेमन्सन्स रिॲक्शनमध्ये कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड ऑर द केटोन्स कॅन बी कन्वर्टेड इनटू मिथिलीन ग्रुप बाय द ट्रीटमेंट ऑफ झिंक अमलगम अँड द कॉन्सन्ट्रेटेड HCl. कार्बोनिल ग्रुप जे काही अल्डिहाइड आणि केटोन्समध्ये प्रेझेंट असतात हे मिथिलीन ग्रुपमध्ये कन्वर्ट केले जातात. सो द ऑप्शन नंबर सी मिथिलीन इज करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 4. हॅविंग ऑप्शन नंबर सी म्हणजे 4 नंबरच्या क्वेश्चनसाठी ऑप्शन नंबर या ठिकाणी काय करेक्ट आहे, सी हा करेक्ट आहे. देन नेक्स्ट 5 नंबर क्वेश्चन, इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन प्रोपॅनॉन गिव्स प्रोपेन. खालीलपैकी अशी कोणती रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये प्रोपॅनॉनचं कन्वर्जन हे प्रोपेनमध्ये होते. फर्स्ट ऑफ ऑल वी ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ दॅट कंपाउंड प्रोपॅनॉन having formula CH3 C double bond O CH3. This one is the propanone can be converted into propane CH3 CH2 CH3. So in that reaction we see this carbonyl group is converted into hydrocarbon methylene group. So in that reaction reduction takes place and so the रिडक्शन झाल्यामुळे या एकतर या ठिकाणी क्लेमन्सन्स रिडक्शन असणार आहे किंवा उल्फ-किर्शनर रिडक्शन या ठिकाणी होऊ शकतं. त्यासाठी आपण खालच्या ऑप्शन मध्ये काय काय दिलं. ऑप्शन नंबर ए विलियमसन सिंथेसिस. विलियमसन सिंथेसिस ही अल्किल हॅलाइडमध्ये होते ज्याच्यामध्ये अल्कॉक्सी कंपाऊंड वापरले जातात. सो द ऑप्शन नंबर ए इज इनकरेक्ट फॉर दॅट क्वेश्चन. ऑप्शन नंबर बी क्लेमन्सन सिंथेसिस. In the Clemenson's reaction, the carbonyl group of aldehyde and ketones gets converted into methylene group by the treatment of zinc amalgam and the concentrated HCl. So the option number B is correct for question number 5. Question number 5 साठी B हा ऑप्शन या ठिकाणी काय आहे, करेक्ट आहे. Then next 6th one, among the given compounds the most susceptible to nucleophilic attack at that carbonyl group is. खाली एक 4 कंपाउंड दिले ज्याच्यामध्ये असे विचारले कार्बोनिल अटॅक प्रेफर कोणामध्ये आहे. सगळ्यात सुरुवातीला दिलाय ॲसिटिल क्लोराइड की ज्याच्यामध्ये मिथिल ग्रुप हा एमिनस लिहिला. सो सी द फर्स्ट ऑप्शन, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए मिथिल COCl, B CHO, C MECOOMe, D MECOOCOMe. These one are the option. मिथिल कीटोनचा जो काही न्यूक्लियोफाइलिक अटॅक आहे तो ॲसिटिल क्लोराइड वरती इझिली केला जातो. सो द ऑप्शन नंबर ए इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 6. देन नेक्स्ट 7 वन,
acetaldehyde reacts with phenylhydrazine. The type of reaction is dash dash. ज्यावेळी acetaldehyde रिएक्शन phenylhydrazine बरोबर होईल. ऍक्च्युअली आपण रिएक्शन पाहूया, नंतर पाहूया पुढचा पॉइंट. acetaldehyde CH3 C double bond OH react with phenylhydrazine NH2 NH. This one is the benzene. This one is the phenylhydrazine. This one is the acetaldehyde. In that reaction, two compounds add. In the addition, water molecule is eliminated. That reaction is called as the condensation reaction. या reaction का काय म्हटलं जातं पहा, condensation. CH3H C double bond N NH plus H2O. So when two molecules combine with the elimination of smallest molecule like water or the alcohol, that reaction is called as the condensation reaction. So this reaction is the condensation type reaction. So the option number B is correct for question number 7. 7 साठी B हा ऑप्शन काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट आहे पहा, which is the most reactive of the following. खालीलपैकी कोणता ग्रुप हा मोर रिएक्टिव्ह आहे. फर्स्ट आहे इथिल ॲसिटेट, सेकंड वन ॲसेटिक अनहायड्राइड, थर्ड वन ॲसिटामाइड, फोर्थ वन ॲसिटिल क्लोराइड. न्यूक्लियोफिलिकचा अटॅक इझिली कोणावरती होतो, ॲसिटिल क्लोराइड वरती. सो द ॲसिटिल क्लोराइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन द अदर. सो द ऑप्शन नंबर डी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 8. 8 साठी ऑप्शन नंबर डी हा काय आहे त्या ठिकाणी करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा 9 नंबरचा. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन आहे पुढचा पहा काय आहे 9 नंबरचा क्वेश्चन वाचूया आपण. क्वेश्चन नंबर 9. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर देअर इन आयसोप्रोपाइल प्रोपॅनोएट. आयसोप्रोपाइल प्रोपॅनोएट मध्ये ॲक्च्युअल नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट द स्ट्रक्चर ऑफ आयसोप्रोपिल प्रोपॅनोएट. प्रोपॅनोएट मीन्स इस्टर. त्याच्यामध्ये काय आहे, इस्टर आहे. सो आयसोप्रोपिल मीन्स CH3CH CH3. प्रोपॅनोएट C double bond O CH2 CH3. 1 2 3. This one is the propanoate and this one is the isopropyl. This one is the isopropyl propionate. And count the number of carbon atoms. 1 2 3 4 5 6. So there are 6 carbon atoms present in the isopropyl propanoate. So see the option number A 5, option number B 4, option number C 6, option number D 7. Which is the correct? Option number C 6 is the correct answer for question number 9. 9 साठी C हे correct आहे. Then 11. This does not react with failing solution. खाली एक 4-5 एक्झाम्पल घेता आणि याच्यामध्ये काय विचारलंय की हे फेलिंग सोल्युशन बरोबर रिॲक्ट होत नाही. फर्स्ट वन CH3CHO acetaldehyde. सेकंड वन केटोन CH3 twice CO. थर्ड वन C formaldehyde and D फॉर्मिक ॲसिड. आता याच्यापैकी विचारले आपल्याला फेलिंग सोल्युशनची टेस्ट दाखवत नाही. पहिला क्वेश्चन आहे फेलिंग सोल्युशनची टेस्ट कोण दाखवतात, अल्डिहाइड्स. अल्डिहाइड शोज द फेलिंग सोल्युशन टेस्ट. सो फ्रॉम द 4 ऑप्शंस which one is the aldehyde or which one is not aldehyde? First one is the acetaldehyde. It is also aldehyde. So it shows the failing solution test. Second one, this one is the ketone. This one is the aldehyde. This one is the formic acid. Out of ketone does not show the failing solution test.
याच्यामध्ये जो काही केटोन आहे ऑप्शन नंबर बी हा काय दाखवत नाही, फेलिंग सोल्युशनची टेस्ट या ठिकाणी दाखवत नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲक्रोलिन इज अ डॅश डॅश. ॲक्रोलिन हा काय आहे? ॲसिटोन, केटोन, अल्डिहाइड, पॉलिमर का प्रोटीन? ऑब्वियसली तो काय आहे? अल्डिहाइड आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे काय आहे? 11 साठी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे पुढचं पहा. दिस डज नॉट कन्वर्ट अ केटोन टू अन अल्कोहोल. खालीलपैकी असा कोणता रिएजंट आहे की जो केटोनचं कन्वर्जन हे अल्कोहोलमध्ये करत नाही? पहिला ऑप्शन आहे झिंक अमलगम प्लस HCl. हा तर आपण वापरतो कशामध्ये? क्लेमन्सन्स रिडक्शन रिॲक्शनमध्ये. नेक्स्ट आहे H2 रॅनिनिकेल. रॅनिनिकेल हा हायड्रोजनेशनसाठी वापरतो आपण. नेक्स्ट वन आहे पहा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. दुसरं काय आहे पहा? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. नेक्स्ट वन सोडियम अमलगम अँड वॉटर मॉलिक्यूल. आता खालीलपैकी काय सांगितले आपण? तो अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करत नाही. झिंक अमलगम हा कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये करतो? हायड्रोकार्बनमध्ये. अल्कोहोलमध्ये करतो का? नाही करतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 12. नेक्स्ट वन आहे पहा द रिएजंट यूज्ड इन वुल्फ-किर्शनर रिडक्शन रिएक्शन इज. फर्स्ट वन NH2-NH2 and KOH in ethylene glycol. Option number B zinc amalgam and concentrated HCl. Option number C sodium borohydride. Option number D sodium amalgam and water molecule. खालीलपैकी कोणता असा रिएजंट आहे की जो वुल्फ-किर्शनर रिडक्शन रिएक्शन मध्ये वापरला जातो? वी नो दॅट in Wolff-Kishner reduction reaction the carbonyl group of aldehyde and ketone gets converted into hydrocarbon by the treatment of hydrazine and alcohol in ethylene glycol. ethylene glycol hydrazine यांची रिॲक्शन कशाबरोबर केल्यानंतर? कार्बोनिल ग्रुप बरोबर केल्यानंतर त्याचं कन्वर्जन हे हायड्रोकार्बन मध्ये होत असतं. त्या रिॲक्शनला आपण वुल्फ-किर्शनर रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. सो द ऑप्शन नंबर ए इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 13. नेक्स्ट वन विच इज द रिएजंट यूज्ड इन इटार्ड रिॲक्शन. इटार्ड रिॲक्शन मध्ये कोणता रिएजंट वापरला जातो? कोणता वापरला जातो? क्रोमिल क्लोराइड हा रिएजंट त्याच्यामध्ये वापरला जातो. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ एन इस्टर इज कॉल्ड ॲज. काय म्हटलं जातं? न्यूट्रलायझेशन. सो द ऑप्शन नंबर ए इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 14. आणि 15 काय विचारलं होतं आपण? What is the reagent used in Itard reaction? So the option number A is correct for question number 15. These one are the MCQs on the part of chemical reactions of aldehydes and ketones and that on MCQs discussion. हे काही आपण एकंदरीत MCQs पाहिले की ज्याच्यामध्ये आपण काय म्हटलं, कशावरती आधारित आहे हे? केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन्स की ज्याच्यामध्ये आपण 4 रिॲक्शन पाहिल्या. कोणकोणत्या 4? फर्स्ट वन ऑक्सिडेशन अँड द रिडक्शन. ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड इट गिव्स द कार्बोक्सिलिक ॲसिड बाय युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट डायल्यूट नाइट्रिक ॲसिड और पोटॅशियम परमॅंगनेट और द पोटॅशियम डायक्रोमेट इन प्रेझेन्स ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इट कन्वर्ट्स इनटू कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे अल्डिहाइडचं कन्वर्जन हे कशामध्ये होतं? कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. सो द अल्डिहाइड्स आर गेट्स ऑक्सिडाइज और इझिली ऑक्सिडाइज इनटू कार्बोक्सिलिक ॲसिड बाय युजिंग द ऑक्सिडायझिंग एजंट. अँड इन रिडक्शन we can see the 2 reactions for reduction. First one Clemenson's reduction reaction, second one is the Wolff-Kishner reduction reaction. Clemenson's reduction reaction in that the carbonyl group of aldehyde and the ketone gets converted into hydrocarbon by the treatment of zinc amalgam and the concentrated HCl. This reaction is known as the Clemenson's reduction reaction. Next reaction is the Wolff-Kishner reduction reaction. In that part we can see
the carbonyl group of aldehyde and ketone gets converted into hydrocarbon by the treatment of hydrazine, alcohol and the ethylene glycol and alkali potassium hydroxide. Then next one, electrophilic substitution reaction means electrophile म्हणजे the carbon containing positive charge are called as the electrophile and that electrophile are substituted in the benzene ring, so that the reaction is called as the electrophilic substitution reaction. These one are the chemical reactions of aldehydes and the ketones, and that on we discussed the 15 MCQs. Out of 15, 5 are classical, 5 are critical and 5 are the competitive type of questions. So, thank you for today's lecture. Remaining part will be seen in next video lecture. Thank you.